नमस्कार यूट्यूब फॅमिली। आकारमानानुसार देखभाल शुल्काचा निर्णय अपार्टमेंटमधील सदनिका धारकांसाठीच मर्यादित। पुण्यातील एका निवासी संकुलातील वादाबाबत उच्च न्यायालयाने दिलेला हा निकाल आहे। तर काय आहे हा निकाल ते आजच्या या व्हिडिओद्वारे आपण जाणून घेणार आहोत। जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राइब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेजमध्ये भर घाला। सदनिकेच्या देखभाल शुल्काबाबत मंगळवारी उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय अपार्टमेंटमधील सदनिका धारकांपुरताच मर्यादित असून सहकारी गृहरचना संस्थेच्या म्हणजे कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी सदस्यांना मात्र सोसायटीच्या उपविधीनुसार म्हणजे बायलॉजनुसार झालेल्या निर्णयाप्रमाणेच त्याचा भरणा करणे बंधनकारक असणार आहे, असे सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी पुण्यातील एका निवासी संकुलातील वादाबाबत उच्च न्यायालयाने काल हा निकाल दिला आहे। त्यामुळे अपार्टमेंटमधील रहिवाशांबरोबरच सोसायटीच्या सदस्यांमध्येही त्याबाबत आज उलटसुलट चर्चा सुरू झाली। सहकार आयुक्त दीपक तावरे या संदर्भात बोलताना पुढे म्हणाले की अपार्टमेंट कायदा वेगळा असून सोसायटीचा कायदा वेगळा आहे। महाराष्ट्र ओनरशिप ऑफ अपार्टमेंट ऍक्ट मध्ये प्रपोर्शन ऑफ एरियानुसार संबंधिताच्या मालकी हक्काची टक्केवारी निश्चित होत असते। त्यामुळे त्या टक्केवारीनुसार देखभाल शुल्क आकारणी करणे अपेक्षित असते, तर सर्व शेअर होल्डर्सची समान मालकी असते। त्यामुळे फ्लॅटचे आकारमान कसेही असो देखभाल शुल्क समान आकारले जाते, असेही त्यांनी स्पष्ट केले। अपार्टमेंट देखभाल खर्चाबाबत उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे स्वागतच आहे। या निकालाने सभासदांचा गोंधळ उडाला आहे, असे कोथरूड येथील देवेंद्र सोसायटीचे सचिव नितीन आठवले यांनी सांगितले। निकाल ओनरशिप कायद्याला धरूनच असेल। मंगळवारी उच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा अपार्टमेंट कंडोमिनियम पुरता मर्यादित असून तो ओनरशिप कायद्याला धरूनच आहे। हा निकाल सहकारी गृहरचना सोसायट्यांना लागू नाही, असे महाराष्ट्र राज्य सहकारी गृहरचना संस्था व अपार्टमेंट महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन यांनी स्पष्ट केले आहे। महासंघाच्या वतीने या संदर्भात एक व्हिडिओ प्रसारित केला असून महासंघाचे सचिव भास्कर म्हात्रे आणि तज्ञ संचालक ऍड प्रसाद परब यांनी कायद्यातील बारकावे समजावून सांगितले आहेत, असेही पटवर्धन यांनी सांगितले। महाराष्ट्र ओनरशिप ऑफ अपार्टमेंट कायद्यानुसार सर्व सभासदांच्या मालकी हक्काच्या क्षेत्रानुसार प्रत्येकाच्या अपार्टमेंटमध्ये अविभक्त हिस्सा असतो। त्यामुळे त्या हिस्सानुसार त्याने देखभाल खर्च देणे अपेक्षित असते। त्यामुळे अपार्टमेंटमधील सदनिका विकतानाही अध्यक्ष व सचिवाकडून ना हरकत पत्र घेण्याची गरज नसते। उच्च न्यायालयाच्या कालच्या निकालानेही हेच अधोरेखित केले आहे।